क्रिकेट प्रतियोगितेसाठी मॅच कडे फोकस करूया आपण. पंचांनी ग्रीन सिग्नल दिलाय. विनर वर्सेस विनर. पहिला सामना जिंकणारा सायरालियन बुर्दुल आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळ नितलस जो पहिल्यांदा बॅटिंग करेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. अवांतर रन अतिरिक्त धावेने संघाचं खाते इथे उघडलं गेलं. राहुल काठे आणि साहिल दरे हे दोन सलामीवीर खेळाडू आलेत. भूषण पाटील अनमार्क बॉलिंगच्या उंबरठ्यावर उभा असताना ही मॅच महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी, कारण सुपर 8 मध्ये इथून पोचाल जिंकाल तर. अक्षरशः खोदून काढल्या बॉलला तुटून पडलाय. लॉंग ऑफ मध्ये हा फॉली ज्या पद्धतीने खेळला जातो त्याच पद्धतीनं हा फटका इथे खेळला गेला. 1 रन परिपूर्ण केली जाईल. यानंतर अपकमिंग मॅच बामाली आणि इनामपुरी, त्याच्यानंतर टेंबोडी कुंडेवाड. फ्रेश लढती तुम्हाला बघायला मिळतील. मागील सामना देखील चांगला झाला. पहिला मॅच देखील अतिशय चांगल्या पद्धतीने चेस रन झाल्या. हा फटका इनसाइड आउट. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. चांगला कव्हर ड्राईव्ह. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. 4 रन चौकार. चौकार इथे आलाय. धावसंख्येचा वेग देण्याचा प्रयत्न सध्या मैदानामध्ये करतायत. साहिल दरे आज वेगास मोड मध्ये दिसलाय. मागील मॅच मध्ये देखील जबरदस्त बॅटिंग. हा फुलटा सुद्धा बैठक फटका लगावायचा होता. एज जागी नंतर बॉडीवर चेंडू लागला आणि तदनंतर इथे 1 रन. रिस्पॉन्स तेच सांगतात. बॅट फर्स्ट दॅन बॉडी. 1 रन इथे पूर्ण केली जाईल. साहिलच्या खात्यामध्ये आता वैयक्तिक गेल्यात तो 5 वर पोहोचलाय. सांघिक धावा झाले 6. सुरुवात 7 झालेत, माफ करा. 1 वाईट त्याच्यामध्ये होती. 7 धावा सध्या फलकावर इथे लागत असताना हेलिकॉप्टर फटका लॉन्च केलाय. भरपूर वेळ हवेत चेंडू फ्लाय होते. दूर वरून फिल्डर. ग्रेट कॅच, रनिंग कॅच आणि झेल तिथे कॅरी केला गेलाय. फलंदाज झेल बाद. राहुल काटे याही मॅच मध्ये जास्त मोठी इनिंग त्याला दाखवलेली नाही. मागील मॅच मध्ये देखील जलद विकेट त्यांनी गमावली तर याच्या नावाने संघ ओळखला जातो. इथे मात्र ती विकेट मिळाली. मैदानामध्ये 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये आता आलाय प्रतीक सांगणे ॲज अ बॅटर म्हणून. रन फलकावर 7 धावा सध्या झळकताना तुम्हाला दिसत आहेत. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न केला. नो फुटवर्क. कडेकडे एका जागेवर स्तब्ध उभं राहून पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न तिथे केला. टॉट बॉलची सांगता झाली. भूषण पाटील याच्या अगोदर आपण बघितलं खूप सुंदर झेल तिथे सुधीर पाटीलला टिपला. सूर्याच्या अतिनील किरण डोल्यावर पडत होते तरी देखील त्याने तो झेल कॅरी केला. चांगली कामगिरी. इनसाइड आउट खेळायचं होतं परंतु लाईन चेक करावे लागेल. पंच आमच्याकडे वळतायत. यस इट इज वाईट. आणखीन एक एक्स्ट्रा रन सांघिक कोट्यामध्ये जोडली जाईल. चांगली अंपायरिंग सध्या मेन अंपायर सचिनजी कडू, लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सुनीलजी तांडेल आणि त्यासोबत सध्या या मॅच मध्ये मॅच रेफरी म्हणून काम निभावत असताना सँडी पालके केवाले. सतत व्यस्त शेड्यूल असतो या तिन्ही पंचांचा. चांगला चेंडू टेकअप तिथे केला बॉल आणि डॉट बॉलची इथे सांगता होत असताना यंदा सँडी पालकर केवाले नगरीमध्ये भरपूर मोठी टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळेल. मला वाटतं 6 दिवस स्पर्धेचा रणसंग्राम आणि खरं तर नेरेदुंद्रे विभाग ग्रामीण क्रिकेट कमिटीनुसार त्या बैठकीमध्ये झालेल्या नियमांमध्ये प्रत्येकी मोठी टुर्नामेंट फक्त प्रत्येक दिवसामध्ये 8 संघ खेळतील. डेली हा नवीन नियमावली तिकडे वापरली जाते आणि सगळ्या अपकमिंग टुर्नामेंटमध्ये तुम्हाला रोज 8 संघच बघायला मिळतील. कारण या गोष्टींचा बदल करणं गरजेचं आहे. भरपूर ठिकाणी 10 संघ 12 संघ आणि परिस्थिती संध्याकाळच्या सत्रामध्ये त्याचं खेळाडूंना आणि संघांवर वेळेचं बंधन राहतं आणि त्यामुळे कुठेही कधी 2 षटकं 3 षटकं आणि चांगले चांगले संघ मॅचेस हारतात.
त्या कारणास्तव ती कमिटीनं चांगला निर्णय घेतला, त्यामध्ये सांडी पालकरचं योगदान देखील मोठं होतं. मैदानामध्ये आपण जाऊया. इथे पहिलं षटक जे आता समाप्त झाले, ज्यामध्ये रन फलकावर धावा आलेत 8-1 विकेट मैदानामध्ये गमावली गेली. आता दुसऱ्या षटकामध्ये प्राचार्य करण्यात आले सुधीर पाटील, ज्यांनी याच्या अगोदर एक सुंदर जय कॅरी केला होता. दुसऱ्या ओव्हरमधील हा पहिला बॉल राईट मोर द विकेट. वेगवान बॉलला वेगवान उत्तर. फुल टॉस बॉल जसा बॅटवर आला तसा पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा पार. 6 धावांची गरज. सहाच्या मदतीने संघ पोहोचलाय. बोर्डवर धावा लागले 14. चांगला बॉल टॅप केलाय सन्मानपूर्वक. हो, क्रिकेटचं सूत्रच आहे. सूत्रामध्ये कायद्यामध्ये राहाल तर फायद्यामध्ये राहाल असं आपण म्हणतो. सूत्रच आहे की या चांगल्या बॉलचा सन्मान व्हायलाच हवा. यॉर्कर लेन वरील हा बॉल आपण बघितला आणि त्याचा सन्मान केलाय. 1 रन इथे मिळेल. वैयक्तिक साहिल दरे त्याची धावसंख्या आहे वैयक्तिक तो 12वर. प्रतीक सांगडे अजून 0वर खेळतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, होय बॉल तिथे स्टॉप झालाय. चांगली गोलंदाजी, उत्कृष्ट आणि स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये तेवढाच चांगल्या पद्धतीने बॉल स्टॉप केला, कारण समोर डाऊन द ग्राउंड म्हणजे सगळ्यात सेफ शॉट मानला जातो आणि त्याला वाचवण्यासाठी लॉंग ऑन लॉंग ऑफ हे फिल्डिंग ची व्यवहार असणार. सध्या एक खेळाडू तुम्हाला डीप कव्हर पॉइंटला बघायला मिळेल, त्यासोबत काऊ कॉर्नर आणि त्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशी सध्या फिल्डिंग पोझिशन सेट करण्यात आली. बॉलर सज्ज झाले सुधीर. 3 बॉल डॉट झालेत प्रतीक कडून आतापर्यंत. शॉर्ट लेंथ आणि लेट कट बॉल चालला थर्ड मॅनला. जरूर मागील 3 बॉल त्याने डॉट खेळले होते, परंतु त्यांची रिकव्हरी चौकार आहे ना. पहिल्या अटेम्प्टमध्ये स्टॉप करण्याला महत्व दिलं. गुड फिल्डिंग. 2 धावा सेव्ह केलेत भूषण पाटील. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे म्हणावं लागेल. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. क्रिकेटमध्ये एक एक धाव महत्वाची असते. कालच आम्ही बघितलं गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ नेहऱ्याच्या स्पर्धेमध्ये 1 धावेने तो संघ हारला. प्रत्येक धावेला महत्व देता आलं पाहिजे या खेळामध्ये तुम्हाला, आणि तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच तेवढाच महत्वाचा असतो. सबरी डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला, लो राहिला. रिस्की रन होती, परंतु धावा कमवण्यासाठी रिस्क ही घ्यावी लागते आणि ते 1 रन या बॉलवर मिळेल. ओव्हर इथे एंड होईल. पहिल्या 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला आणि 12 चेंडूमध्ये संग्राम 11 नितलस हा संघ जाऊन पोहोचलाय. सध्या करंट रन रेट 11चा आहे पर ओव्हर मध्ये, म्हणजे 22 धावा 2 ओव्हर नंतर 1 फलंदाज बाद. .22 लॉट्स ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना संग्राम 11 नितलस टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंगची जबाबदारी घेतली होती बोरदुल संघानं आणि आतापर्यंत 11 रन पर ओव्हर मध्ये म्हटलं तर ॲव्हरेज
रन आतापर्यंत आहेत दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. बॉलिंग ट्रॅक्स वर आता अंकुश बॉम्बे, मागील मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, येता क्षणी आपली ओळख, आपली छाप सोडली आणि विकेटची पतन. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवत आहेत फलंदाज बाद. प्रतीक सांगडे एक चौकार त्याने लगावला आणि त्याच्या खेळीचा अंत झालाय. मोठी इनिंग या मॅच मध्ये तोही करू शकला नाही आणि आता नवीन खेळाडू कुणाल भोईर बॅटिंग साठी आलाय. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर मैदानात दाखल झालाय. 22 अंकुश बॉम्बे. पहिल्याच बॉलवर विकेट त्याला मैदानामध्ये सापडली. चांगला बॉल आणि चांगली लेंथ, चांगले ऍक्शन. वन्स अगेन झेल हवेत. 100% कमिटमेंट. सुधीर आज फिल्डिंग मधून वेगळ्याच मोड मध्ये दिसलेत. याच्या अगोदर देखील एक सुंदर झेल त्यांनी कॅरी केला, तेव्हा सूर्याचे अतिनील किरण ही नजरेसमोर येत होती आणि पुन्हा एकदा हा देखील चांगला प्रयत्न त्याचा इथे बघायला मिळालाय. रन फलकावर धावा आहेत त्या टोटल 23 रन. मागील मॅच मध्ये भरपूर रन केल्या होत्या बॅटिंग करत असताना संग्राम नेतले असताना, परंतु या मॅच मध्ये थोडासा स्ट्रगल सुरू आहे. परंतु मागच्या मॅच मध्ये रन करणारा खेळाडू साहिल दरे अजूनही मैदानामध्ये आहे. स्ट्रायकर एंड कडे हा फुल टॉस बॉल अगदी बघू शकता. झेल तिथे कॅरी केलाय, परंतु पंचांनी रेफर केलाय. थर्ड अंपायर केलाय. इट्स अंपायर कॉल. अंपायर्स कॉल सॉफ्ट सिग्नल, इट्स आउट. बट आता त्याने निर्णय पाठवलाय थर्ड अंपायर कडे. चेक केलं जाईल पुन्हा एकदा. हा मामला आलाय हायकोर्टात आणि हायकोर्टामध्ये न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये उच्च न्यायाधीश सँडी पालकर सांगत असताना फेअर डिलिव्हरी, बॅट्समन आउट होतील, परतावा लागेल फलंदाजांना. मोठी विकेट मैदानातून बाहेर झाली. बॅटिंग करत असताना साहिल दरे या मॅच मध्ये त्याची बॅट बोलली नाही आणि विकेटची पतन. चौथा धक्का. संख्या फलकावर तिसरा धक्का मिळाला. आता कुणाल भोईर आणि ओमकार पाटील रिस्पॉन्सिबिलिटी या दोन्ही खेळाडूंच्या मैदानामध्ये वाढले आहेत. रन इन्व्हेस्ट झाल्या तर पुढे थोडं सोपं जाईल आणि मॅच हार्ड होईल. आल्या फटका ठोकलाय, परंतु एलिव्हेशन या बॉलवर बॅट अँड बॉल मध्ये जो कॉन्टॅक्ट होता तो कमी राहिला, अर्धवट राहिला. 1 मोर विकेट डाऊन. ओव्हर हॅट्रिक. 3 विकेट मिळालेत या ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना अंकुश बॉम्बेनं. त्या 23 रन ऑन बोर्ड वर अंकुश बॉम्बेला वन्स अगेन पुन्हा एकदा ओव्हर हॅट्रिक त्यांनी संपादित केली. मागील मॅच मध्ये देखील 3 विकेट. याही मॅच मध्ये 1 ओव्हर मध्ये 3 विकेट म्हणजे 2 षटक 6 विकेट. विकेट टेकिंग गोलंदाजी आज अंकुश बॉम्बेची राहिली आहे. 4 विकेट गमावले. बॅटिंग करत असताना संग्राम नेतले असताना थोड्या अडचणी टीमच्या वाढल्यात. रनच्या बाबतीत पुन्हा एकदा विषभ मध्ये समोर खेळत. लॉंग ऑनला फिल्डर आहे. क्विक ऍक्शन मध्ये लगेच हा थ्रो. वेस्टर्नच्या लाईन मध्ये हा थ्रो आपण बघितला. 1 रन इथे मिळेल. धावांसाठी स्ट्रगल करताना, सर्व संघर्ष करत असताना, परंतु म्हणतात ना की कधी कधी ती आक्रमण शैली तुम्हाला दाखवायची असते. मैदानामध्ये निर्माण झालेलं काल रात्र कधी कधी ही चिरायची असते. आपल्या फलंदाजीतून आपली हुकूमतशाही निर्माण करायची असेल ती करावी लागेल. ही धावसंख्येची काल रात्र चिरण्यामध्ये सक्षम ठरेल का फलंदाज.
फटका चांगला आहे, बॉल हवेमध्ये फ्लाय तर भरपूर झालाय, परंतु जेल पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुटला, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅरी केला. 1 मोर विकेट डाऊन. 4 विकेट मिळालेत अंकुश बॉम्बेला या ओव्हर मध्ये. जे मैदानामध्ये आता संपतायत, 300 गोलंदाजांना अनेक स्पर्धेमध्ये राहिलेत आणि चला या रेसिंग मध्ये हा खेळाडू सुरुवातीलाच दिसतोय, परंतु पुढे जाऊन सामने जिंकायचे. व्हाईट बॉल सुनीलजी तांडेल. आव्हान तर इथे बघू शकता. चला प्लीज पंचावर दबाव टाकू नका, त्यांचा निर्णय अंतिम राहील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, वाईट जेव्हा दर्शवला जातो तेव्हा बॉल कुठून चाललाय, लाईनच्या आसपास ती लाईन आणि चेंडूची लेंथ पंच बघतात. बॉल कुठे गेलाय याला पंचांना काहीच घेणं देणं त्याच्याशी नसते. पुन्हा एकदा फिरवलाय, बॉलला गर्रकन गिरकी घेतली चेंडूनं. आपल्या बोटांची जादुई गोलंदाजी. कदाचित इथे आपण बघू शकता मैदानामध्ये ज्या पद्धतीने बॉल टर्न करतायत, लेफ्टी आहेत, त्यांच्याकडे त्यांचा नॅचरल स्विंग आहे आणि ती जादुई गोलंदाजी चेक करावा लागेल पंचांना. पुन्हा एकदा थोडं दूर ठेवला. व्हाईट बॉल. अनुभव कमी या गोलंदाज बघू शकता आदर्श पाटील. ऑलरेडी तुम्ही लेग ब्रेक करता, अशा परिस्थितीत तुम्ही जर ऑप्शनच्या बाहेर चेंडू अगदी रिलीज केला तर यस डेफिनेटली तो वाईडच जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला मिडल स्टंप ऑफ स्टंप वरून चेंडू यस हे करावं लागेल. जर तुम्ही ऑफ स्टंप मिडल स्टंप वरून लेग ब्रेक करत असाल तर तुम्ही रेंज मध्ये राहाल. आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्येचा फलक टोटल 26. 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. टार्गेट सेट 26 धावा ऑन बोर्ड वर आपण बघतो. टार्गेट सेट करण्यासाठी 2 चांगले फटके येणं अतिशय गरजेचं आहे. संग्राम इलेव्हन नित्यच्या दृष्टिकोनातून, बुडदूरच्या दृष्टिकोनातून, सध्या जे मैदानामध्ये सुरू आहे ते सुरळीत चालू आहे त्यांच्या दृष्टिकोनातून. Edge and taken, caught behind the wicket. 1 more wicket down. Wicket number 6. फलंदाज बाद. आपल्याला 3 सामने एक्स्ट्रा खेळायचे, 2 सेमी 1 फायनल. समोर खेळायचं होतं. बॅट्समन यस पंचायत सांगत असताना इट्स युअर रिचेबल बॉल. तुमच्या झोन मधून हा चेंडू निघून गेला, बॅटच्या आसपास हा चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल इथे आलाय. धावांची गती फार कमी आहे. आणखीन एक चांगला बॉल. मागील ओव्हर मध्ये 2 रन 4 विकेट. तर या ओव्हर मध्ये आदर्श पाटीलला 2 एक्स्ट्रा फेकले म्हणजे 4 धावा देत असताना 1 विकेट घेतला. मागील 12 बॉल मध्ये फक्त 6 रन आलेत आणि त्यासोबत 5 विकेट. त्यामुळे भरपूर धावांची टंचाई आली बॅटिंग करत असताना संग्राम इलेव्हन नितलच्या बाबतीत. आणि इथे पहिलं सत्र खेळाचा पहिला डाव संपला
आणि पहिल्या डावामध्ये रन एकवटले आहेत. संग्राम इलेव्हन नितलस 28 धाबा. आता ते खरी गोलंदाजीची स्ट्रेंथ दाखवण्याची वेळ आली आहे. संग्राम इलेव्हन नितलसची जेवढी चांगली गोलंदाजी केली मैदानामध्ये सायरा इलेव्हन गावदेवी बुर्दुल्ला, बघायचं तेवढी चांगली गोलंदाजी करू शकेल का की फलंदाजीतून ही मॅच सहज जिंकेल, याचे उत्तर आपण शोधूया. 29चं टार्गेट 24 चेंडूमध्ये कसं ऍक्सेप्ट करेल ऐकण्यासाठी जाऊया द्वितीय सत्रामध्ये योगी चिमडवी सरांकडे. स्वप्नील थैंक यू सो मच. केवल 29 का टारगेट है, छोटा सा टारगेट. फिर एक बार पिछले मुकाबले की तरह इस बार भी पिछले मुकाबले में दूसरी गेंद में बैकपेट पॉइंट में आउट हुए थे, इस बार पॉइंट में महेश पाटिल बैक टू द डगआउट. तो पहले गेंद में पहले विकेट प्राप्त की यहां पर सलामी गेंदबाज की बात करेंगे. रन बनाने केवल 29 नहीं बोल सकते क्योंकि इस पिच के ऊपर टीम मोरबेट टीम ने 26 रन डिफेंस किए थे. ये नहीं भूलना चाहिए क्योंकि ये क्रिकेट का खेल है और इस पिच के ऊपर हमेशा गेंदबाज को ज्यादा मदद मिली है. दूसरे दिन में 26 रन डिफेंस होते हुए देखे 24 गेंदों के ऊपर, अब 29 बनाने हैं. शॉर्ट गेंद पुल कर दिया, शॉर्ट एंड पुल पावरफुल सक्सेसफुल. सुधीर पाटिल का ये शानदार छक्का. पीडीबी स्टाइल से बल्लेबाज सुधीर पाटिल खेल रहे मैदान पर शानदार छक्के के साथ शुरुआत की. आउट ऑफ द पार्क 6 रन के साथ शुरुआत करते हुए सुधीर पाटिल. तो कि 29 का टारगेट है रन बनाने के लिए. शुरुआत तो यहां थोड़ी खराब रही थी बुर्दुल की. अच्छी डिलीवरी ब्लॉकर में गेंद को फेंका. फील्डर है मिड ऑफ में, मिड ऑन और मिड ऑन के बीच में गेंद को रोका. तब तक कोई रन नहीं है. 3 गेंदे 6 रन 1 विकेट. पहला ओवर अतुल काठे द्वारा फेंका जा रहा है. पहला पावर प्ले ओवर है वो कर रहे हैं.
फिर एक बड़ी शॉट की तलाश में थे दोनों बल्लेबाज। एक ही एंड में हाथ में गेंद फेंकना था शायद। ये देखिए वापस मौका क्या चल रहा है कुछ पता नहीं दर्शकों को। एक खिलाड़ी जल्द आउट हो सकते थे। नॉन स्ट्राइकर पर अजय बॉम्बे थे, बीच में पहुंचे थे और यदि गेंदबाज ने हाथ में ही फेंक देते तो विकेट बन सकती थी। डायरेक्ट हिट की कोशिश में थे बिल्कुल। माइंड में एक और कुछ चल रहा था अतुल घाटे की गेंद डायरेक्ट हिट करे या फील्डर के हाथ में फेंके, ये दुविधा में फंसे वो और लास्ट में उन्होंने जोर से गेंद को फेंक दिया। इस बार भी इनसाइड आउट। ये सुधीर पाटिल है इसलिए उन्हें जाना जाता है और एक लंबा छक्का उनके बल्ले से। संख्या 12 रन जो कि 29 का टारगेट है। पहले ओवर से 12 आए, 17 रन चाहिए। इस ओवर की गेंदें 5 हुई यानी कि 19 गेंदें और 17 रन। आखिरी गेंद सामने की तरफ तेज शॉट। सुधीर पाटिल की शॉट को कोई नहीं रोक पाएगा और गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर और एक शानदार चौका। ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 16। तो जीतने के लिए आप केवल चाहिए 13 रन 18 गेंदों के ऊपर। आपका आइए टॉस के लिए भगवान दादा आइए, आपका स्वागत है। बामाली टीम के कप्तान है, हमेशा वक्त के साथ उपस्थिति रहते हैं। आइए मंच के ऊपर प्रमोद दादा आपको आमंत्रित कर रहे हैं। तो रनों की बात करेंगे तो इस समय टोटल 16 रन बने हैं। अच्छी डिलीवरी है, कोई रन नहीं है। तो जीतने के लिए बात करेंगे यहां से 13 की आवश्यकता है 17 गेंदों के ऊपर। अंकुश बॉम्बे यहां पर सॉरी अजय बॉम्बे लेग स्टंप के बाहर वाली गेंद अंपायर से बाइट करा दी। अतिरिक्त रन बढ़ते हुए पिछले मुकाबले में अजय बॉम्बे बेहतर खेले थे और मैन ऑफ द मैच रहे थे अंकुश बॉम्बे। उर्दू टीम में बहुत पुराने खिलाड़ी हैं और ये देखिए इनके बल्ले पे जब गेंद आती है तो दूर निकलती है। फिर एक बार स्टेडियम पर गेंद सीमा रेखा के बाहर अजय बॉम्बे के बल्ले से शानदार छक्का। रन 6 रन की आवश्यकता होगी। फिर एक बार हवा में खेला है, फील्डर पहुंचे, बैलेंस बिगड़ गया। सिंगल मिली, डबल की कोशिश में है शायद और दूसरा रन भी पूरा किया। 2 के साथ रन संख्या की बात करेंगे। टोटल स्कोर बन चुका है 25 रन, 4 रन की आवश्यकता। मुकाबला पूरी तरह से अब यहां बुर्दुल टीम के पक्ष में है। कई सारे बुर्दुल टीम के समर्थक मुकाबला देख रहे हैं। यूट्यूब के माध्यम से हमारे माजी सरपंच बिंदास अर्जुन पाटिल साहब मुकाबला देख रहे हैं, उनकी तरफ से शुभकामनाएं। और ये लीजिए शुभकामना, बड़ा छक्का, गेंद स्टेडियम पार हो चुकी है। अजय बॉम्बे ने विनिंग स्ट्रोक के लिए 6 के साथ मुकाबला जीता और शुभकामना भेजी हमारे बलिशेठ द ग्रेट बलिशेठ पाटिल मुकाबला देख रहे हैं। बिल्कुल एडवोकेट सुनील दादा पाटिल सरपंच, उनकी तरफ से भी शुभकामना। मोतीराम शेठ पाटिल और चिंतामन शेठ पाटिल, सुरेश शेठ पाटिल, इनकी तरफ से इस टीम को शुभकामना। एनडी शेठ पाटिल इनकी तरफ से शुभकामनाएं और उप सरपंच बिंदा दादा पाटिल इनकी तरफ से शुभकामनाएं। बिल्कुल सुनील दादा पाटिल